अंबरनाथमधील सर्वात जुनं मंदिर अशी ओळख असलेल्या कोहोज गावातील राम मंदिरात मोठ्या उत्साहात राम जन्मोत्सव सोहळा पार पडला। रामनवमी निमित्त या ठिकाणी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती। टाळ मृदुंगाचा गजर आणि कीर्तनात तल्लीन झालेल्या शेकडो भाविकांच्या उपस्थितीत दुपारी 12च्या सुमारास प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा झाला। कोहोजगाव येथील राम मंदिर हे शहरातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक मानलं जातं। हे मंदिर म्हणजे केवळ श्रद्धेचं प्रतीक नसून वर्षानुवर्ष इथल्या नागरिकांकडून धार्मिक एकोपा जपला जातोय। दरवर्षी रामनवमीच्या निमित्त या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। यंदा देखील हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। राम मंदिराच्या प्रांगणात भिवंडीतील हरिभक्त परायण गणेश महाराज कुलकुंठवार यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कीर्तन सोहळ्यात शेकडो भाविक तल्लीन झाले होते। दुपारी 12च्या सुमारास कीर्तनाचा समारोप करून रामनामाचा गजर करत हा उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी महिला भाविकांनी पाळणा म्हणत प्रभू श्रीरामांच्या जन्माचं स्वागत केलं। बाळा जो जो रे कुळभूषणा दशरथ नंदना, बाळा जो जो रे कुळभूषणा दशरथ नंदना, निद्रा करी बाळा मनमोहना रामा लक्ष्मणा, बाळा जो जो रे कुळभूषणा दशरथ नंदन, रत्न जडित पालक झळके आमोलिक वरती, आहुडले कुळभूषण त्रिभुवन नायक। साई सेवा मंडळ, संलग्न सावकार क्रीडा मंडळ आणि कोहोजगाव ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या राम जन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी नगरसेविका तेजस्विनी मिलिंद पाटील, अर्चना चरण रसाळ, दर्शना उमेश पाटील, हर्षदा पंकज पाटील, नगरसेवक विपुल प्रदीप पाटील, उमेश पाटील, सुदाम रसाळ, चरण रसाळ, सुरेंद्र पाटील, श्याम रसाळ, माजी नगरसेवक पंकज पाटील उपस्थित होते। तर नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनीही उत्सवात सहभागी होत सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या। आज रामनवमीच्या निमित्ताने कोसगावात आता राम मंदिरात दर्शन घेतलेलं आहे आणि आज प्रभू श्रीरामांची रामनवमी जन्मदिवस आपण आज साजरा करतो आहोत आणि खरंच खूप आनंदाचं वातावरण आपण इथे दिसतोय आणि भक्तिमय वातावरण आपण बघतोय। आणि आज सगळ्यांना एक ही संदेश असणार आहे माझा की आपण बघतो की श्रीरामांच्या जन्मावरच वनवास त्यांना पण म्हणजे श्रीरामानं खूप वनवास घेतलेला नाही, तर आपल्या सामान्यानं तर अडीअडचणी येतात, पण त्या श्रीरामांप्रमाणे संयमाने आणि ध्येयाने सामोरं गेलं पाहिजे। तर आपण सुद्धा त्यांचे विचार आपल्या जीवनात आत्मसात केले पाहिजे आणि ध्येयाने आणि संयमाने सगळ्या गोष्टी सामोरं गेलं पाहिजे असं मी या सगळ्यांना सांगतो। अंबरनाथच्या कोहोज गावातील या राम मंदिरात जवळपास 150 वर्षांपासून राम जन्मोत्सव सोहळा पार पडत असून या निमित्त आसपासच्या भागातील भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येत असतात। या भाविकांसाठी आयोजकांच्या वतीनं महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात येते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंबरनाथ शहर हे बहुभाषिक शहर म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी विविध जाती धर्माचे लोक एकत्र राहतात। दरवर्षी कोहोजगाव वांद्रेपाडा परिसरातून काढण्यात येणाऱ्या पालखी सोहळ्यात सर्व धर्मीय सहभागी होत असतात। या रामनवमी उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक सलोखाही जपला जातो, हे विशेष। ही कोसगाव ग्रामस्थ रामनवमी उत्सव हा गेली आता आम्हाला जे सांगतात आमची मोठी आई किंवा जी आता तिचं वय 100 आहे, ते 102 वय तिचा, ती त्यांच्या आजोसासऱ्यांनी केली म्हणजे कमीत कमी 150 वर्षाची परंपरा ही आम्हाला आमच्याकडे लिखित आहे का 150 वर्ष झाले आम्ही रामनवमी कोसगाव साजरं करतो आणि तीच परंपरा आता माझ्याकडे येऊन 35 वर्ष झालेले आहेत। हा 36वा वर्ष आता पुढे सुरू झाला। हा 35 वर्ष मी एकट्याने पण केले। माझ्याकडे 1990च्या दरम्यान ही आलेली आहे रामनवमी आणि तिथून मी साजरी करतो। त्याच्या अगोदर आमचे काका, बाबा, आजोबा त्यांच्या 2-4 पिढ्या म्हणजे जवळजवळ 150 वर्षाची परंपरा कोसगावला लाभलेली आहे। आणि रामनवमी उत्सव हा अंबरनाथमध्ये तालुक्यात
आणि जिल्ह्यात सर्वात मोठा हा कोसगाव येथे होतो. आणि ही आमची परंपरागत आहे, दरवर्षी इथे रामनवमी उत्सव होतो. हे पालखीचं स्वरूप असतं त्याला. आता रामजन्म झालेला आहे, कमीत कमी 2,000 ते 3,000 लोक रामजन्माला असतात आणि त्यानंतर एक 10,000 एक लोक भंडाऱ्याला, 10,000 ते 12,000 परिसर मोठा आहे आणि भंडारा इथे दिवसभर चालतो आणि संध्याकाळी रामाची पालखी असते, त्याला एक साधारणतः 8,000 ते 10,000 लोक असतात. आणि ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी पालखी या रामाची असते. आणि रामनवमी उत्सव हा कोसगाव येथे परंपरा आम्हाला पाटील कुटुंबियांना लाभलेला आहे. हे राम मंदिर कोसगाव ते कमलाकर नगर, गैबनशाह दर्गा ते वाद्रापाडा हनुमान मंदिर, पुन्हा राम मंदिर, ही अशी स्वरूपाची हे पालखी असते आणि बहुसंख्येने लोक इथे पालखीत सामील होतात आणि मोठ्या थाटात रामाची पालखी निघते. मी सर्व राम भक्तांना, सर्व देशवासियांना रामनवमीच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना पुन्हा एकदा ही रामनवमी मोठ्या गुण्यागोविंदाने साजरी हो. सर्वांनी राम जन्माचा मोठा उत्साहाने स्वागत करायचं आहे. मी सर्वांना एकदा म्हणेल, जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद. रामनवमी म्हणजे नैतिक आणि सामाजिक मूल्यांचं महत्त्व अधोरेखित करणारा उत्सव. एक आदर्श पती, आदर्श भाऊ, आदर्श राजा अशा सर्वच बाबतीत प्रभू श्रीरामांचं चरित्र हे सदैव प्रेरणा देत असतं. थोडक्यात रामनवमी हा केवळ एक सण किंवा उत्सव नसून प्रभू श्रीरामांच्या आदर्श गुणांना आपल्या आयुष्यात उतरवण्याचा आणि जीवनाला सकारात्मक मार्गावर नेण्याचा संदेश देणारा दिवस आहे. हेच कोसगावातल्या या उत्सवातून दिसून आलंय. सिद्धेश हरवटेसह मयुरेश कडव, एकमत न्यूज, अंबरनाथ.